अर्थार्थी भक्त म्हटलेले आहे। आता याच्यामध्ये कोणते भक्त येतात पुराणामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये दोन भक्त आहेत, एक आहे बिभीषण आणि दुसरा आहे सुदामा। बिभीषण आणि सुदामा हे अर्थार्थी भक्त म्हणून गणले जातात। सुदामाला दारिद्र्य आलं म्हणून सुदामा भगवान श्रीकृष्णाकडे गेला आणि बिभीषणाला लंकाधीश व्हायचं होतं म्हणून बिभीषण प्रभू रामाकडे गेले। हे अर्थार्थी भक्त आहेत। आता जिज्ञासू भक्त कोणते आहेत? जे देवाला जाणण्याच्या उद्देशाने जे भक्ती करतात त्यांना जिज्ञासू भक्त म्हणायचं। जिज्ञासू भक्त राजा परीक्षिती हा जिज्ञासू भक्त आहे बरं का। पुराणातला राजा परीक्षिती हा राजा जनक हा जिज्ञासू भक्त आहे। आणि ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? ज्ञानी भक्त एकच आहे, तो म्हणजे आमचे हनुमंतराय बरं का। आता हे हनुमंतरायच आहेत, ते पण ज्ञानी आहेत। ज्ञानी भक्त हनुमंतराय पुराणामध्ये गणलेले आहेत। विठ्ठल चला, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी चार भक्ताचे प्रकार सांगितले। एक साधं उदाहरण देतो, दृष्टांत म्हणजे पटतं। दृष्टांत सांगितलं की लोकांना पटतं बरं का। एकदा एक वडील बाजारात गेले आणि बाजारातून गेल्यानंतर बरोबर 4 लाडू आणले। किती लाडू आणले? 4 लाडू आणले। घरी आले, त्यांना 4च मुलं होती, 4 मुलं होती, 4 लाडू आणले। त्या 4ही मुलांना आपल्या वडिलांनी काहीतरी आणलेले त्याच्यामध्ये पाहिलं, पारदर्शक होती पिशवी, त्याच्यातून लाडू त्यांना दिसले। सगळ्यात लहान जो मुलगा होता का नाही, तो रडायला लागला। रडून त्यानं त्या वडिलांकडून लाडू घेतला। वडिलांनी त्याला दिला, तर सगळ्यात लहान आहे रडायला लागलेले, त्याला वडिलांनी लाडू दिला, ते गप्प झालं। त्याच्यानंतर दुसरा जे होता म्हणजे 3 नंबरचा जो मुलगा होता, त्यानं काय केलं, हट्ट धरला बापाकडे, मला लाडू पाहिजे। रडला नाही, फक्त हट्ट धरला। मग त्या वडिलांना त्याला सुद्धा लाडू दिला, त्याचाही हट्ट काय केला, पूर्ण केला। 2 नंबरचा जो मुलगा आहे त्यानं काय केलं, हट्टही धरला नाही, रडला नाही, फक्त त्या लाडूकडे बघितलं, त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली बरं का। लाडूकडे नुसतं बघितलं, मागितलं नाही, रडला नाही, हट्ट धरला नाही। वडिलांनी ओळखला आणि वडिलांना त्याला सुद्धा एक लाडू दिला। आता राहिला एक मुलगा, त्या मुलानं काय केलं, रडला नाही, हट्ट धरला नाही, त्या लाडूकडे बघितलं नाही, तो त्याच्या खेळामध्ये मग्न होता। वडिलांनी त्याच्याकडे जाऊन लाडू दिला बरं का। त्याच्याकडे जाऊन लाडू का दिला? कारण तो ज्ञानी भक्त होता बरं का। म्हणून भगवद्गीतेमध्ये अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी या 4ही भक्तापैकी ज्ञानी भक्त विशेष महत्व मानलेलं आहे। विठ्ठल या विश्वामध्ये 3 शक्ती आहेत। अध्यात्मामध्ये जर पाहायला गेलं तर 3 शक्ती आहेत। कोणते? एक आहे भक्त नावाची शक्ती, दुसरी आहे भक्ती नावाची शक्ती आणि तिसरी आहे भगवंत नावाची शक्ती। भक्त नावाची शक्ती आहे, भगवंत नावाची शक्ती आहे आणि भक्ती नावाची शक्ती आहे। या 3ही शक्ती आहेत। आता या 3ही शक्तीमधून जर भक्त नावाची शक्ती जर वजा केली तर भगवंताला अर्थ आहे का? नाही। आणि भगवंत नसेल तर भक्तीलाही अर्थ नाही। म्हणून भक्त विशेष आहे बरं का। भक्ताचं विशेष महत्व आहे या अध्यात्मामध्ये, भक्ताला विशेष गणलेलं आहे। विठ्ठल एकदा एका साधकानं आपल्या गुरूंना प्रश्न केला। सर, एका साधकाने गुरूंना प्रश्न केला की गुरुजी, या विश्वामध्ये